नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. अजितदादांच्या प्रकरणामध्ये आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. 13 दिवसानंतर रोहित पवारांनी एक पूर्णपणे प्रेझेंटेशन देऊन अजितदादांची हत्याच कशी आहे आणि ती हत्याच केलेली आहे हे पुन्हा एकदा रोहित पवार या सगळ्या प्रकरणावरती बोलतायत. मी तुम्हाला कालच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, मृत्यू अजितदादांचा झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी अंत्यसंस्कार झाले त्या दिवशी शरद पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये पवारांनी सांगितलं की या सगळ्या घटनेचं राजकारण कुणी करू नये, कुणी याच्यावरती काय बोलू नये, असं काही झालं नाही, हा अपघातच आहे. कुणी याच्यावरती काही भाष्य करू नये की घात केला, कोणी काय केलं याच्यावरती बोलू नये, हे सांगणारे शरद पवार त्या दिवशीचे कुठे आणि रोहित पवार आजचे कुठे, जे प्रेझेंटेशन देऊन सांगतायत की दादांची हत्याच कशी झाली असावी हे प्रश्न उपस्थित करतायत आणि महाराष्ट्राला कुठेतरी दिशाभूल महाराष्ट्राची करतायत. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचे, काही महत्त्वाचे प्रश्न, काही अशा गोष्टी मला तुम्हाला सांगायची. अजितदादांची राष्ट्रवादी जेव्हा बाहेर निघाली आणि दादांकडे घड्याळ नावाचं चिन्ह गेलं तेव्हा कुठेतरी शरद पवार आणि या सगळ्या लोकांमध्ये कुणकुण आणि बुरबुर सुरू झाली. कुठेतरी ताकद आपल्यातून निघून गेली. रोहित पवार हे शरद पवारांच्या बाजूने राहिले कारण रोहित पवारांना राष्ट्रवादीचा पुढचा महत्त्वाचा मोठा चेहरा बनायचं होतं. त्यांना राष्ट्रवादीमध्ये अजितदादांसारखा दुसरा दादा व्हायचं होतं. अनेक लोक असं सांगतायत की रोहित पवार हे पुढचे राष्ट्रवादीचे चालक असतील शरद पवार अजित पवारांच्या नंतर. त्याच्यामुळे कुठेतरी रोहित पवारांमध्ये त्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. रोहित पवार असं काही प्रेझेंटेशन देत आहेत जसे काही तपास अधिकारी आहेत, यांच्या हाताखाली तपास आहे किंवा यांनी तो तपास करायला घेतलाय की नक्की हत्या कशी झाली, काय झाली, या सगळ्या प्रकरणावरती रोहित पवार प्रेझेंटेशन देत आहेत 13 दिवसांनी दादांच्या मृत्यूनंतर आणि सांगतायत, प्रश्न उपस्थित करतायत. म्हणून माझा पहिला सगळ्यात प्रश्न होता की मग शरद पवारांनी ती पत्रकार परिषद घेऊन का सांगितलं की राजकारण करायचं नाही, हा विषय संपला, जिथं अपघात झाला तिथं सगळ्या गोष्टी संपल्या. मग 13 दिवसांनी असं काय होतंय असं 13 दिवसांनी? त्याचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दादांच्या जाण्यानंतर शरद पवारांनी, सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांना असं वाटलं की आता संपलं, आता जे अजित पवार राष्ट्रवादी घेऊन गेले होते ते घड्याळ आता आपल्या हातात पुन्हा येईल. विलिनीकरणाच्या सगळ्या चर्चांनी या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. पण याच वेळेला सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, यांच्या या पक्षातल्या लोकांनी सांगितलं की आम्हाला अजितदादांनी अशी कोणती चर्चा केली नव्हती. त्यांनी आम्हाला असं कोणतीही गोष्ट सांगितली नव्हती की राष्ट्रवादी आपल्याला विलीन करायची आहे आणि आपल्याला पुन्हा एकत्र लढायचं, असं कोणतीही गोष्ट सांगितली नव्हती. आणि ते निश्चित असणार आहे. दादा एवढा मोठा निर्णय घेणार असते, निदान नवरा बायकोला जरी सांगतो घरामध्ये की बाबा आपल्याला पक्ष एकत्र करायचा आहे, पोरांना महत्त्वाच्या नेत्यांना सांगतो, असं कोणतीही गोष्ट झालेली नाही आहे. प्रसारमाध्यमांवरती असं कोणतीही गोष्ट आपल्याला त्या काळामध्ये पाहायला मिळाली नाही आहे. अजितदादांच्या नंतर सुनेत्रा पवारांनी जी काही तत्परता दाखवली आणि उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं, त्याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे होतं की नाहक पक्ष आपला त्यांच्या दावणीला जाणार. दादांची इच्छा नसताना तो पक्ष इथं विलीन होईल, कुठेतरी राजकारण फिरेल, त्या सगळ्या घाई गडबडीतून त्यांनी शपथ घेतली आणि स्वतःचा पक्ष वाचवला. दादांच्या नंतर राष्ट्रवादी जिवंत आहे असं त्यांनी दाखवून दिलं आणि या इलेक्शनमध्ये लोकांनी देखील भरघोस मतदान करून ते दाखवून दिलं. मग रोहित पवार आता 13 दिवसांनी काय करतायत, कुठले प्रश्न उपस्थित करतायत, कोणाला धारेवरती धरतायत? रोहित पवारांना माहिती आहे आता जे काही राष्ट्रवादी राहिले आहे सुनेत्रा पवारांच्या आजूबाजूला, जे काही सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, अजून काही बरेच नेते असतील, यांना टार्गेट केलं जातं, यांची नावं घेतली जातात. ते डिझाईन बॉक्सचे नरेश अरोरा यांच्यावरती देखील नको असल्या इलिगेशन्स आणि या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या जात आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की अजितदादांनी या कंपनीला जे काही काम दिलं होतं ते त्यांना नावडलं होतं, त्यांना ते नको होतं, त्यांना ही कंपनी नको होती. याच्यातून काय त्यांनी घातपात केला की काय, अशा सगळ्या गोष्टी आता हळूहळू सोशल मीडियावरती बाकीच्या सगळ्या लोकांपर्यंत या पोहोचवल्या जात आहेत. कारण ही लोक बाजूला सरकली नाही की संपला, का आहे कोण, राहिलंय कोण राष्ट्रवादीत? सुनेत्राताई पवार ह्या किती दिवस राहणार? उपमुख्यमंत्री 5 वर्ष राहतील, 3-4 वर्ष अजून आहेत. त्याच्यानंतर नेते गेले तर तो राष्ट्रवादी टिकणारा नाही. अजितदादांची मुलं तेवढी अजून सक्षम नाहीत राजकारणामध्ये. मग हे 3-4 लोक हटवायचे आणि त्यातून राष्ट्रवादी आपल्यामध्ये विलीन करून घ्यायची. कारण तिथले कणे जर निघून गेले, तिथला कणा जर निघून गेला नेत्यांचा, तर मग सपशेल राष्ट्रवादी पुन्हा आपल्या म्हणजे जी रढाळाची राष्ट्रवादी आहे ते आपल्यामध्ये विलीन होईल. त्या सगळ्या प्रकरणातून ज्या काही गोष्टी आता 13 दिवसानंतर महाराष्ट्राला दाखवण्यात येत आहेत की कसा उशीर झाला, दादांनी घाई गडबडीमध्ये या सगळ्या नेत्यांच्यामुळे विमान पकडलं आणि मग तो हादसा झाला, मग याच्या मागे कोण, तर हेच हत्येच्या मागे, अशा ज्या काही गोष्टी महाराष्ट्रामध्ये पसरल्या जात आहेत त्या गोष्टी साफ चुकीच्या आहेत. तुम्ही एका बाजूने म्हणता की राजकारण करायचं नाही, असं काही झालेलं नाही, हा अपघातच, हे तुम्ही आम्ही कोणी सांगत नाही, हे खुद्द शरद पवार सांगतात
की याच्या मागं राजकारण काहीही नाही आणि असली हत्या वगैरे असली कोणतीच गोष्ट नाही. शरद पवार तातडीनं बैठक किंवा पत्रकार परिषद घेऊन सांगतात आणि आज मग 13 दिवसांनी रोहित पवार प्रेझेंटेशन देऊन महाराष्ट्राच्या समोर असले प्रश्न उपस्थित का करतात? काय याच्या मागं नक्की साध्य करायचं आहे? तुम्हाला काय नक्की हवंय? या सगळ्या गोष्टी अत्यंत संभ्रमात पाडणाऱ्या आहेत. कारण जर या आरोपातून ही सगळी लोक जर बाजूला झाली तर आपोआप आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळतील. हाच उद्देश याच्या मागचा आहे का? हा साधा प्रश्न प्रत्येक माणसाला पडतोय. साधा प्रश्न हा सगळ्या प्रत्येक माणसाला पडतोय. दादाच निघून गेलेत. इतक्या वाईट परिस्थितीमध्ये देखील आम्हाला राजकारण सुचतंय. माझा त्या दिवसानंतरचा पहिलाच व्हिडिओ मी टाकला होता की काय अरे चिता तरी विजू द्या त्या माणसाची. त्याच्यानंतर आम्ही लगेच राजकारण करायला सुरू करतोय. कोणाची राष्ट्रवादीने विलनीकरण या बाजूलाच ठेवा सगळ्या गोष्टी. सुनेत्राताई पवारांनी शपथ घेतली, ते आज उपमुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादी आज वेगळी आहे घड्याळाची आणि शरद पवारांची राष्ट्रवादी वेगळी आहे. हा सगळा महाराष्ट्र पाहतोय. मग रोहित पवारांना काय असं दाखवून द्यायचं आहे? कुठल्या विलनीकरणाच्या गोष्टी करायच्या आहेत? काय नक्की हवं आहे त्यांना? हा परत मी स्वतः प्रश्न उपस्थित करतोय. शरद पवार एका बाजूला सांगतात राजकारण नाही, अपघातच आहे, हत्या वगैरे तसलं काही नाही. एक वरिष्ठ महत्त्वाचा नेता सांगतो आणि त्यांच्याच पक्षातले त्यांच्याच घरातले रोहित पवार असे प्रश्न उपस्थित करतात. याच्यामागं फार मोठं काळबेरं आहे आणि याच्यामागं फार मोठे प्रश्न आजही आव असून उभे आहेत. ते आपल्याला व्यवस्थित आणि स्पष्ट होत आहे. पण अशा प्रसंगामध्ये राजकारण करणं आणि अशा प्रसंगामध्ये नको तसले प्रश्न उपस्थित करून दादांची प्रतिमा पुन्हा पुन्हा मलिन करण्याचा डाव आणि या सगळ्या गोष्टी ही जी लोक काही करतायत ना, हे योग्य नाही आहे. हे निश्चित योग्य नाही आहे. कारण ही मोजकी लोक गेल्यानंतर जर आम्हाला पक्ष मिळेल अशी आशा जर तुम्हाला असेल तर निश्चित हे चुकीचं आहे. आणि दादांच्या मागे हे खरंच कोणी महाराष्ट्रातलं सहन करणार नाही, निश्चित सहन करणार नाही. तो माणूस आज होता, निघून गेला. त्याच्या मागे त्यांनी जे जे काही सांगितलं होतं ते इथल्या लोकांनी, नेत्यांनी, त्यांच्या पत्नीने स्वतः सगळं करून दाखवलं किंवा केलं. दादांनी जर पक्ष विलिनीकरणाच्या गोष्टी केल्या असत्या तर कदाचित आपल्याला मृत्यूनंतर पक्ष विलीन झालेला दिसला असता. पण तसं नाही झालं. याचा अर्थ दादांनी असली कोणतीही गोष्ट सांगितली नव्हती. लोकल इलेक्शनला एकत्र लढणं, असे सगळेच पक्ष इकडे तिकडे जाऊन लढले. पण याचा अर्थ असा होत नाही की आम्ही सगळे एकत्र होणार आहोत. त्याच्यामुळं रोहित पवारांना पुढचा दादा बनायचा आहे का? हे सगळे प्रश्न पुन्हा पुन्हा प्रत्येकाच्या मनामध्ये येत आहेत. तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण प्रकरणाविषयी? मला आवर्जून कळवा. आणि खरोखर आज हे प्रश्न उपस्थित करणं योग्य आहे का? योग्य वाटतंय का? हे जरा प्रत्येकाने आपापल्या मनाला एकदा विचारावं आणि रोहित पवारांना देखील विचारावं की तुम्ही जे सांगताय ते योग्य आहे का? तुमचे आजोबा सांगतात की राजकारण करू नका आणि त्यांच्याच घरातले तुम्हीच सांगता 13 दिवसानंतर हे प्रश्न उपस्थित करू महाराष्ट्राला की मला काहीतरी याच्यामध्ये चित्रविचित्र दिसतंय. बाकी तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला या सगळ्या प्रकरणावरती माहिती असेल. काय योग्य आणि काय अयोग्य मला आवर्जून खाली कॉमेंट बॉक्समध्ये कळवा.